आज या ठिकाणी साखर चौकी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, या चतुर्थीच्या गणेशोत्सवानिमित्तानं ग्रामस्थ मंडळ तळवली, अर्थातच गावठाण परिसर आणि या नवोदित असलेल्या गावठाणाच्या या संपूर्ण परिवाराने एकजुटीनं, एक विचारानं 7वं वर्ष आहे आपलं, 7 वर्ष या ठिकाणी या गणपतीच्या स्वागत प्रित्यर्थाने, पूजे प्रित्यर्थाने गणरायाचं आगमन या ठिकाणी होत असतं. आणि या गणरायाच्या आगमनानंतर दिवसभराच्या विविध कार्यक्रमामध्ये यावेळचं असलेलं हे छोटंसं प्रवचनरूपी पुष्प भगवंताला समर्पण करण्याचा वैयक्तिक हेतूने मी या ठिकाणी साधले. कदाचित मला असं वाटत असतं की ज्याची आराधना करतो, ज्याची उपासना करतो, तो देव आहे, त्याचं काही महात्म्य आहे, त्याची काही श्रेष्ठता आहे, तर त्याचं पुण्य फार आहे. आणि अज्ञानपणे, अजाणतेपणे जर एखादी सेवा केली तर त्याचं पुण्य मिळत नाही. नवरा काय आहे हे पत्नीला जाणून जर सेवा केली तर पतीच्या सेवेचं पुण्य पत्नीला मिळेल. न ओळखता, परिचय न करून घेता देवाची पूजा झाली तर तिचं पुण्य कमी मिळेल. आणि आपल्याला, तुम्हाला, मला या निमित्तानं गणरायाचं महात्म्य, गणपती बाप्पाचं येण्याचं कारण वगैरे वगैरे ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या तुमच्या पुढे प्रदर्शित कराव्या. म्हणून आजचं चिंतन करण्याकरता आपलं प्रवचनाचा विचार आपल्या डोक्यात जेव्हा आला त्यावेळेला आपण आरती म्हटली आहे. आज काय घेतली आपण? आरती. आज चिंतनाला काय आहे तर आरती आहे. आरतीची फक्त 2-3 चरण आहेत, आपल्याला माहिती आहे. सुरुवातीचं चरण आहे, दुसरं एक चरण आहे, तिसरं चरण. 3 चरणाची साधी सोपी आरती आपल्याला माहिती आहे. का ही आरती कोणी बनवली? बरोबर आहे, समर्थ रामदास स्वामी. हे बऱ्याच लोकांना माहित नसेल. समर्थांनी निर्माण केलेली ही पूजेची एक प्रकारची व्यवस्था, आरती. त्याला शब्दप्रयोग आहे. आरती का म्हणतात माहिती? ज्याच्यातून आर्तभाव जागृत होतो, सेवा करण्याचं व्रत असं कुठेतरी निर्माण होतं, त्यावेळेला मनोभावी केली जाते, तिला काय म्हणतात? आरती. त्या परमात्म्याबद्दल आर्तभाव आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी आरती आहे. ही आरती निर्माण करताना, तयार करताना समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल, लंबोदर पितांबर फणिवरद बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा. हे चरण पटलं. दास रामाचा हे या निमित्ताने स्वामीजींनी, समर्थांनी जी आरती बनवली, पण किती चुका करतो त्याच्यामध्ये. सुख करता, दुःख हरता, की सुख काय काही म्हणतो आपण. बघू आपण त्याच्यामध्ये काय काय आपल्याला मिळते, काय काय सापडते. ज्या गणपती बाप्पा बद्दल आपण आज बोलतोय, जे गणपती बाप्पा बद्दल बोलायचंय, ते गणपती बाप्पा कोण आहेत, कसे आहेत, या देवतांबद्दल काय बोलता येईल. तर मी 1-2-3 समीकरण तुमच्या पुढे ठेवतो आणि इथे येतो. या विश्वामध्ये देव, संत आणि जीव या 3 प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासाठी, स्वतःसाठी जगतो तो जीव, दुसऱ्यासाठी जगतो ते संत, आणि या सगळ्यांचं पालन पोषण करताना तो परमात्मा, तो देव. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देव मानले गेले. आपण म्हणतो 33 कोटी काय आहे? देव आहेत. पण त्या देवतांमध्ये काय काय आहे ते ऐका. काही केलेले देव,
काही झालेले देव, काही मानलेले देव आणि काही स्वयंभू देव. कसं चिंतन आहे? काही केलेले देव. केलेले देव म्हणजे लक्षात आलं तुमच्या? मातीपासून तयार केलेलं, दगडापासून तयार केलेलं, लाकडापासून तयार केलेलं, धातूपासून तयार केलेलं देव. या देवाचा विचार करत असताना आपल्याला केलेले देव म्हणतात. अजून एक विधान करायचं झालं तर केलेले देव कसं आपोआप तयार नाही होत. आम्ही करतो. एखादा दगड उचलला आणि तो बांधावर ठेवला, त्याच्यावर सेंदूर लावलं, काय झालं? तो काय माहितीये, चैत्र पौर्णिमेला सगळ्या देवांना सेंदूर लावण्याची पद्धत. त्या भोप्याला थोडासा त्रास झाला होता, आजार पण होतं. त्यांनी एकाला सांगितलं, बाबा रात्रीची संध्याकाळची सोय करतो, कळलं असेल तुम्हाला, संध्याकाळची सोय करतो, हे सगळ्या देवांना ते लावू ना. त्यांनी वाटी घेतली, त्याच्यामध्ये ते सेंदूर तेल काय मावलं आणि जेवढे खालचे होते तेवढे देव लावले आणि मग वरती गेले. जाताना सोबत घेऊन गेले. वरच्या रानातला डागेवरचा कुठला देव असेल त्याला लावलं. आता राहिलेली वाटी काय करायची? ती त्यांनी फेकून दिली. ती जाळीमध्ये जाऊन पडली. चैत्र संपलं, वैशाख सुरू झाला, नंतर आपलं पाऊस सुरू झाला, झाडं वाढली, सगळं पावसाळा संपला, अश्विन महिना गेला आणि मग पुढे रानातल्या फाटी आणायला गेले. त्यांनी जो जाळीत टाकलेली जी करवंटी होती, वेली होती, त्या वेलीतला जो सेंदूर होता तो खाली पडला आणि खाली असलेल्या दगडावर तो बरोबर सापला गेला. एक बाई नेमकी त्याच ठिकाणी फाटी तोडायला गेली. तिनं बघितलं, अरे बापरे, देव निघाला, स्वयंभू देव. मग काय, देव निघाला म्हणून सगळी गाव तिकडे लोटली आणि ज्या ज्या मनोभावेने ज्यांनी प्रार्थना केली त्यांना लगेच अनुभूती आली. म्हणजे असं म्हटलं जातं, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ, आणि बोलायला शब्दाची गाठ झाली आणि कार्य घडू लागलं. आणि ही घटना अगदी तालुकाभर पसरली. लोक गाड्या घेऊन कुठं डागेवर, कशाला? देव बघायला. शेवटी गावकीचे बैठक बसली. गावकीने नियम केला, एवढे बाहेरचे लोक जर येत आहेत तर आपला देव उघड्यावर असता कामा नाही. त्याला काय बांधलं पाहिजे? एक मंदिर बांधलं पाहिजे. चला मग मंदिर बांधायला वर्गणी सुरू करा. मग 5,000, 2,000, 3,000, 1,000 काय असेल ते वर्गणी सुरू झाली. जे दोघे गेले होते ते म्हणतात, आम्ही काय देणार नाही. तुमच्या लक्षात आलं? आम्ही देणार नाही. आणि म्हणजे अख्खं गाव ते मग द्यायला तयार झाले. तुम्ही काय नाही देणार? त्या देवाला आम्ही बनवलंय. त्यांचं काय चुकलंय काय? हे काय आहे? हे केलेले देव. असे आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरात, आपल्या पाठीमागे, आवरामध्ये, तुमच्या शेताभातावर आहेत ना देव? हा, कुणी बघितले? काय नाव त्यांचं? कुठून आणले? काही माहित नाही, पण याला केलेले देव. काही झालेले देव. झालेले देव म्हणजे इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंद्रोदशी पंचक्रोशी. त्यापासून इंद्र खाली येतो, ब्राह्मण कुळात जन्म घेतो आणि 100 यज्ञ पूर्ण करतो. ज्याच्याकडून 100 यज्ञ ब्राह्मण कुळात येऊन पूर्ण झाले तो त्या देवांचा देव काय होतो? इंद्र हे पद आहे. तुमच्या लक्षात आलं? इंद्र हे पद आहे. आणि इंद्र पदाला आलेली माणसं म्हणजे किंवा देवत्वाला आलेली माणसं इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण ही सगळी. पण ह्या सगळ्या देवांची काही मर्यादा आहे. कशी मर्यादा आहे? तर इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूला. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. ते तंभुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमर्त लोकम विशंती एवं त्रविधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामालबंते. 9वा अध्याय वाचा, आपल्या लक्षात येईल. महाराज काय म्हणाले? त्याचं जे अधिष्ठान आहे इंद्राचं, काही काळापुरतं आहे, काही वेळेपुरतं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वीचा काळ आठवा, आताचा नाही, पूर्वीचा काळ. पूर्वी माणसं तुपाबरोबर जेवत होते. आता तूप आहे का? काय आता म्हणायचंय? आता चूप म्हणायचं, तूप नाही. कारण तूप आता कुठे बघायला? बरं, पूर्वीच्या काळामध्ये तूप
एका माणसाने तूप आणलं. ते तूप जवळजवळ 700-800 रुपये किलोचं. वाटी 2 वाटी चमच्याभर काढून वाटीत घ्यायचा चमच्याने आणि पुन्हा त्याला झाकण लावायचं. आणि पूर्वीचं आपल्याला कपाट नव्हती, फडताळ असायचे. फडताळ माहितीये भिंतीमध्ये, त्याला काय बाकी काही नाही, विटा बांधांमध्ये केलेलं. त्या फडताळामध्ये ते राहायचं, लॉक मध्ये राहायचं. कोण? तो तुपाचा डबा कुठं राहायचा? लॉक मध्ये. कधीपर्यंत राहायचा? जोपर्यंत त्याच्या तूप आहे तोपर्यंत. तूप संपलं एक दिवस, त्याला बोटाने पुसून घेतलं आणि मग संपलेला तुपाचा डबा बाहेर आला, तो परत आत नाही गेला. त्याला पूर्वीच्या काळामध्ये 2 चुकीने भोकं पडली, त्याच्यामध्ये तार अडकवली. तुमच्या लक्षात आलं असेल? आणि तो दरवाजाच्या बाहेर. आता हे सगळं सांगायची गरज नाही, सुज्ञ मंडळी आहेत. हा बाहेर का आला? तो आधी कुठं राहत होता? कपाटात. आता बाहेर का आला? त्यातलं तूप संपलं. तसं पुण्य संपलं की परत येऊ लागती माघारे. या ठिकाणी यावं लागतं. पण हे काही झालेले देव आहेत, त्यांनी तपश्चर्या करून देवत्वाला आले. महाराज त्यांच्याकडे लक्ष देत नाही. केलेले देव, झालेले देव, काही मानलेले देव. आपल्या कुळाची कुळदैवता मानलेलं देव आहे, आपली ग्रामदेवता मानलेलं देव आहे, बरोबर की नाही? इष्टदेवता, कुळदैवता, ग्रामदेवता हे मानलेले देव. त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान द्यावाच लागतो. न दिल्यास चालत नाही. सरपंचांना विचारात घेतल्याशिवाय बांधकाम करता हे सरपंच आहे तो, तसं ग्रामदेवता आहे, त्यांना तो मान दिलाच पाहिजे. मान झालेले देव, मानलेले देव, आणि ज्याला म्हणतात स्वयंभू देव. आता इथं लक्ष द्या, मात्र हेच तुम्हाला सांगायचंय पुढे. स्वयंभू देव 5 देवता प्रमुख आहेत. 1 गणपती बाप्पा, दुसरं विष्णू, तिसरं शंकर, चौथं सूर्य आणि 5वं शक्ती. 5 देवता आहेत. कोणते कोणते? गणपती बाप्पा, बोलत चला. विष्णू, पुढे भगवान शंकर, पुढे सूर्य, पुढे शक्ती. ही 5 देवता आहेत. गणपतीची उपासना करतात म्हणून त्यांना गणपत्य म्हणतात उपासकांना. विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. गळ्यामध्ये माळ आहे ना, कोणात तुम्ही? वैष्णव. जे शिवाची उपासना करतात त्याला शैव भक्त म्हणतात. शिवभक्त, शैव भक्त. जे सूर्याची उपासना करतात त्याला सौर भक्त म्हणतात. आणि जे शक्तीची उपासना करतात त्याला शाक्त भक्त म्हणतात. म्हणून या देवतांचा विचार केला तर हे 5 देवता आहेत. गणपती बाप्पा, कल्पना करा, यांची जयंती होत नाही, आपण करतोय. पण देवाचा जन्म जर मानला तर तो आपल्या नंतर असला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? बोला लवकर. आपण जर त्याची जयंती करतो म्हणजे तो आपल्या नंतर असला पाहिजे का आधी असून चालेल? नंतर असला पाहिजे. तर असं होऊ शकत नाही. गणपती बाप्पा कधीच आहे? बोला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, प्रारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गणपंत आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. काय म्हटलंय? कधी आहेत ते? सर्वात मूळ आहे, मूळ. तुम्ही म्हणाल शंकर पार्वतीच्या पोटी गणपती बाप्पा जन्माला आले, मग त्यांच्या लग्नात गणपती होता की नव्हता? किती शंका काढायला लागली. गणपती बाप्पा कुठले आहेत? कोण आहेत? ओंकार प्रधान रूप गणेश, हे 3 देवांचे जन्मस्थान. ओंकार स्वरूप असलेलं परमात्मा. ज्ञानोबरांची किती महती करता सांगतात पहा. हे गणपती बाप्पा कोण आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो महे निवृत्ती दासो अवधारी जोजी